नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे जन्माष्टमी विशेष पारंपरिक पद्धतीने बनवलेले गोविंद लाडू किंवा सुदामा लाडूसुद्धा म्हणू शकता. ना साखरेचा पाक ना गुळाचा पाक, अगदी झटपट होणारी रेसिपी, सर्वच जण आवडीने खातील, अगदी महिनाभर टिकणारे हे आपले गोविंद लाडू. मग पाहूया कसे बनवले आपण हे गोविंद लाडू, त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि काय काय लागले साहित्य. तर इथे सर्व साहित्य दाखवते मी तुम्हाला. 1 वाटी पोहे, किसलेलं सुकं खोबरं, शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स, गूळ, वेलची पावडर, पांढरे तीळ, खसखस. आता आपण गॅसवरती कढई ठेवा. आता कढई थोडी आपली गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर पोहे घाला. गॅसची फ्लेम बारीक ठेवा आणि हलवत असे पोहे आपले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे. गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका, कारण पोहे आपले करपले जातील. तर असे पोहे आपले आता छान कुरकुरीत हे भाजून झालेले आहेत. 4 ते 5 मिनटं लागलेत मला पोहे भाजायला. पहा, हे असे कुरकुरीत झालेले आहेत. आता मी पोहे काढून घेतलेत. आता त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे पण आपण गॅसची फ्लेम बारीक ठेवूनच भाजायचे. तरी ते आता शेंगदाणे मी हलवत असे भाजून घेते. शेंगदाणे पण भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचे. तर इथे शेंगदाणे छान आता भाजलेले आहेत. आता काढून घेतले. त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा परत तूप घाला आणि आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला. ड्रायफ्रूट्स पण व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्या. पूर्ण मॉइश्चर जाऊ दे ड्रायफ्रूट्सला जे असतं ते. तरी ते आता गॅसची फ्लेम बारीक ठेवून माझे ड्रायफ्रूट्स पण भाजून झालेले आहेत. त्यानंतर आपलं जे सुकं खोबरं आहे किसलेलं ते घाला. ड्रायफ्रूट्स आणि खोबरं भाजून घ्या हलवत. सतत हलवत राहायचं, म्हणजे करपलं जात नाही आहे आणि व्यवस्थित भाजलंही जातं. त्यानंतर याच्यामध्ये पांढरे तीळ घाला. पांढरे तीळ पण भाजून घ्या. त्यानंतर खसखस घाला आणि सर्व मिक्स करून सर्व बारीक गॅसवरती भाजून घ्या. गोविंद लाडू पौष्टिक अशी रेसिपी मी तुम्हाला आज दाखवत आहे. जन्माष्टमी स्पेशल. तरी ते सर्व आता हा सुका मेवा भाजून झालेला आहे आणि थंड होऊ देऊ दे. आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे आता पोहे वाटून घेऊया. तरी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे बघा किती छान असे वाटलेले आहेत. असे रवाळ असे वाटून घ्यायचे, बारीक पावडर नाही करायची. एका ताटामध्ये काढून घ्या. सर्व ताटामध्ये मी आता इथे काढून घेतलेलं आहे. आता त्याच भांड्यामध्ये आपण बाकीचं सर्व जिन्नस जे राहिलेले आहेत ते वाटून घेऊया. तर आधी शेंगदाणे घाला. नंतर जो सुका मेवा आहे तो घाला आणि तो सुद्धा असा रवाळच वाटून घ्या. बारीक त्याची पावडर करू नका. खाताना कसं ते व्यवस्थित लाडूमध्ये असं छान लागतं. मग असं पीठ खाल्यासारखं लागत नाही, म्हणून ते थोडंसं रवाळच वाटून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने सर्व वाटून घ्या. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला गूळ घालूया. आता गूळ घातल्यानंतर वाटून घेतलेले पोहे घाला आणि सर्व परत वाटून घ्या.
तरी ते आता सर्व वाटून झालेलं आहे. पहा असा मुटका तयार झाल्यानंतर लाडू असे छान वळता येतात. आता एका ताटामध्ये सर्व काढून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर घाला, सुंठ, जायफळ पावडर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. त्यानंतर 2 चमचे तूप घाला आणि सर्व मिक्स करून घ्या. थोडंसं ड्राय वाटत असेल तुम्हाला तरच तुम्ही याच्यामध्ये तूप घाला. लाडू अगदी परफेक्ट वळता येतील असं जर तुमचं मिश्रण झालं असेल तर तूप नाही घातलं तरी चालेल. तर आता सर्व मिक्स करून झाल्यानंतर असे आपण आता लाडू वळून घ्या. लाडूची लहान मोठी साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. तर अशा पद्धतीने मी आता इथे सर्व लाडू हे वळून घेते. पौष्टिक गोविंद लाडू रेसिपी जन्माष्टमी निमित्त मी आज तुम्हाला दाखवत आहे. परत एक दुसरा लाडूही मी वळून बघते आता. तर अशा पद्धतीने इकडे आता माझे सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत. छान असे लाडू हे मऊ आणि करकरीत म्हटलात तरी चालेल. चवीला अगदी छान आहेत आणि पौष्टिक आहे. अगदी महिनाभर टिकणारी रेसिपी, मधल्या वेळेससुद्धा तुम्ही मुलांना खाऊ देऊ शकता अशी आपली आजची गोविंद लाडू रेसिपी. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.